नमस्कार मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आता उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. निफ्टीचा वीकली एक्सपायरीचा ट्रेंड ओव्हरऑल कसा राहू शकतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्याचप्रमाणे डिमांड सप्लाय झोन, प्राइस ॲक्शन काय बनते, सेटअप काय बनतात आहे निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये, याचं डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही, तर एक छोटी रिक्वेस्ट, सबस्क्राईब नक्की करा. आता आजचं जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये एक स्मॉल गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळाली. ज्या पण आपण लास्ट ॲनालिसिसमध्ये लेवल बघितल्या होत्या बुलिश साईडच्या, त्या दिशेने मार्केटने एक ब्रेकआउट दिला, परंतु ब्रेकआउटची जी कॅन्डल होती ती जवळजवळ 150 पॉईंटची होती. आणि अशा पद्धतीत जी ज्यावेळेस कॅन्डल मोठी पहिल्या 5 मिनिटामध्येच बनते त्यावेळेस मार्केटचा ट्रेंड थोडासा ॲनालिसिस करणे किंवा प्राइस ॲक्शन थोडीशी समजून घेणं त्याला थोडासा वेळ लागू शकतो आणि थोडीशी कन्फ्युजन करणारे देखील असू शकते. आता तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पेट्रोलचं उदाहरण दिलेलं आहे, डिमांड सप्लायची उदाहरणं दिलेली आहेत आणि आज जर बघितलं तर मार्केटनी मोमेंटम दिल्यानंतर मार्केटनी ओव्हरऑल जर ट्रेंड बघितला, पहिले 20 ते 25 मिनटं जर सोडलं तर मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड जर बघितलं तर तो नेगेटिव्ह साईडला होता. आता ते एक्सप्लेन करतोच मी की कशा पद्धतीने आपण बघितली होती उदाहरणं आणि कशा पद्धतीने इकडे प्राइस ॲक्शन बनली आहे. ओके, आता ज्या लोकांना व्यवस्थित पद्धतीने प्राइस ॲक्शन रीड करता येते, प्राइस ॲक्शन समजते, सेटअप समजतात ते, त्यांना इकडे जो काही सेटअप बनला आहे तो थोडासा समजला असेल. परंतु ज्यांच्याकडे मार्केटचं नॉलेज नसेल, सेटअपचं नॉलेज नसेल, प्राइस ॲक्शनचं नॉलेज नसेल, तर त्यांना हा रिव्हर्सल समजायला थोडासा वेळ लागला असेल किंवा तो समजला देखील नसणार आहे. ओके, त्यामुळे मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतोय, त्याचं कमेंटमध्ये उत्तर नक्की द्या. तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे का? तुम्हाला सेटअपचं नॉलेज आहे का? जर येस तुम्हाला नॉलेज असेल तर येस अशी कमेंट करा, नॉलेज नसेल तर नाही अशी कमेंट करा. आणि मी सर्व कमेंट वाचणार आहे आवर्जून तुमच्यासाठी, त्यामुळे नक्की कमेंट करा. ओके, आता बघा मार्केटनी एक प्राइस ॲक्शन लास्ट ॲनालिसिसमध्ये आपण काही लेवल बघितल्या होत्या, मार्केटने त्याची प्राइस ॲक्शन दाखवली. आता ते चार्टवरती गेलो आपण डिस्कस करूयाच. आणि तिकडनं एक बुलिश फ्लॅग अँड पोलची प्राइस ॲक्शन दाखवून मार्केट जवळजवळ एका मोठ्या रेजिस्टन्स लेवल वरती गेलं आणि त्या रेजिस्टन्सवरती इकडे दाखवतोच मी तुम्हाला. आत्ता जर पाहिला तर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे बघा, मार्केटनी इकडनं एक बुलिश मोमेंटमला सुरुवात केली होती आणि या लेवलवरती मार्केट अशा पद्धतीने थांबलं होतं. आता ही जी प्राइस ॲक्शन होती ही काय होती, बुलिश होती. आपण बघितलं होतं लास्ट ॲनालिसिसमध्ये, तुमच्या लक्षात असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. 3 दिवस मार्केटला सुट्टी होती. आता मला माहीत नाही किती लोकांचा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये लक्षात आहे. ठीक आहे, जे व्यवस्थित पद्धतीने समजून घेतात, अभ्यास करतात, चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या लक्षात असेल तर आपण बघितलं होतं की ही जी प्राइस ॲक्शन आहे ही काहीशी प्राइस ॲक्शन बुलिश आहे आणि लेवल जर ब्रेक होत असेल तर मग ही गॅप फिलिंग या लेवलपर्यंत आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु आता झालं काय की ही जी फर्स्ट कॅन्डल बघा, हिचा हाय आणि लो हाय, आता ह्या कॅन्डलला जर आपण मोजलं तर 183 पॉईंटची ओपनिंग कॅन्डल आहे आणि ती कुठल्या साईडला आहे, ती 183 पॉईंटची कॅन्डल कुठे आहे, बुलिश साईडला आहे. 183 ओपनिंग कॅन्डल. आणि हा काय आहे, हा काय आहे, रेजिस्टन्स झोन आहे. तर ओपनिंग कॅन्डल जाऊन कुठे पोहोचली, डायरेक्ट रेजिस्टन्स झोनवरती. समजते सांगण्याचं तात्पर्य. आता इंडिया विक्स जर बघितला तर साधारण 18च्या आसपास आहे. आणि तुम्हाला मी वारंवार पेट्रोलचं उदाहरण देतो की 1 लिटर पेट्रोलमध्ये जर आपली गाडी 100 किलोमीटर जाते, आता तर तितक्या ॲव्हरेजवाल्या गाड्या नाहीच आहे, परंतु समजून जरा सोपं वाटण्यासाठी राऊंड लेवल बघतोय. आता 1 लिटर पेट्रोलमध्ये जर गाडी 100 किलोमीटर जाते, तुम्ही गाडीमध्ये 1 लिटरचं पेट्रोल घेतलंय, भरलंय
आणि ती गाडी 90-95 किलोमीटर जाते, तर तुमच्या लक्षात काय येणार आहे की एकतर आता गाडी इथे पेट्रोल संपणार आहे किंवा आपल्याला नवीन पेट्रोल भरण्यासाठी जागा शोधावी लागणार आहे, पेट्रोल पंप शोधावा लागणार आहे. म्हणजे आता इथने पुढे गाडी जाण्याची पॉसिबिलिटी किती आहे? खूपच ढाळ असेल, खूपच काय असेल, खूपच सगळ्या गोष्टी अनुकूल असतील तर थोडीफार जाऊ शकते. बाबा 100च्या पुढे 105 पर्यंत जाऊ शकते. परंतु 100चा ॲव्हरेज येते, थोडीफार ढाळ असेल तर 5 किलोमीटर जाऊ शकते पुढे. ॲव्हरेज चांगला मिळू शकतो आणखी. परंतु तुम्हाला माहिती की ॲव्हरेज हा ॲव्हरेज पद्धतीत आहे. तो 90 वरती पण थांबू शकतो किंवा 100 पर्यंत पण जाऊ शकतो. म्हणजे त्या रेंजमध्ये मार्केट, त्या रेंजमध्ये आपली गाडी काय थोडी अलीकडे बंद पडू शकते किंवा पलीकडे बंद करू शकते. म्हणजे आपल्याला काय होतं, काळजी पडते की बाबा आता आपल्याला पेट्रोल भरणं गरजेचं आहे, कारण की आपली गाडी 90 ते 95 किलोमीटर आलेली आहे आणि आपल्या गाडीचा ॲव्हरेज आहे 100 1 लिटर पेट्रोलमध्ये. समजते? आता गाडी प्रत्येकाकडे असते, प्रत्येक जण पेट्रोल भरतो, शिकलेला असो तर न शिकलेला असो, पण त्याला कळतं की बाबा इथपर्यंत आपली गाडी जाते. त्यामुळे हे सोयीस्कर वाटण्यासाठी मी उदाहरण जवळ मागच्या 2 वर्षापासून तुम्हाला सांगतोय. जे लोक जुने असतील त्यांना समजलं असेल हे उदाहरणाचं सांगण्याचं तात्पर्य. ओके, आता इकडे जर बघितलं तर इंडेक्स काय आहे, 18 आहे. म्हणजे एक ॲव्हरेज इंडेक्स आपल्याला बघायला मिळते. ह्या ॲव्हरेज इंडेक्समध्ये निफ्टीचं जर ॲव्हरेज काढला, ओव्हरऑल ॲव्हरेज, तर निफ्टी 180 ते 200 पॉईंट इंट्राडेमध्ये मोमेंटम करण्याची पॉसिबिलिटी असते. मग आता पहिल्याच कॅन्डलमध्ये जर 180 पॉईंटचा मोमेंटम झालाय, मार्केट ऑलरेडी डाऊनपासून ही मोमेंटम जर बघितलं तर 23,800 आणि याची क्लोजिंग जर बघितलं तर 24,060, म्हणजे 250 पॉईंटची ऑलरेडी आदल्या दिवशी मोमेंटम झालेला आहे. त्याच्यानंतर ओपनिंगमध्ये पहिल्या कॅन्डलमध्ये 180 मोमेंटम, जर हा ओव्हरऑल मोमेंटम बघितलं तर जवळजवळ 440-450च्या आसपास गेलेला आहे. मग आता इकडं एक डिमांड झोन आहे. आता झोनचं पण नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे, कुठे डिमांड, सॉरी हा एक सप्लाय झोन आहे आणि हा एक डिमांड झोन होता. आता हे झोनचं नॉलेज पण पाहिजे. मार्केट डिमांड झोनवरती येते म्हणजे काय, मार्केटमध्ये रेजिस्टन्स वाढण्याची पॉसिबिलिटी काय झाली, वाढलेली आहे. आता मार्केटने कॅन्डल इकडे तयार केली, परंतु तिकडनं बघा एक रिजेक्शन घेतलं आणि मार्केटने हा एक इंट्राडेचा हाय तयार केला आणि स्विंग तयार केला. आता इकडे जर बघितलं एक पुलबॅक घेतला मार्केटने, इकडे काय केलं, एक ट्रेंड लाईन तयार केली. तुम्हाला ट्रेंड लाईनचं जर नॉलेज नसेल तर इकडे कप अँड हँडल पॅटर्न देखील तयार केलाय. बघा ट्रेंड लाईन आधी समजून घ्या. इकडे ही ट्रेंड लाईन तयार केली, एक दुसरा तिसऱ्या वेळेस मार्केटने ब्रेकडाऊन. आता हे ट्रेंड लाईनच्या याच्यावर केलं असं छोटा मोठा मोमेंटम बघायला मिळाला, परंतु ही ट्रेंड लाईन नंतर काय होती, कॅन्डल साईज मोठी होती. मग त्याच्यावरती तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट माहिती असायला पाहिजे. आता इकडे जर बघितलं तर हा एक कप अँड हँडलचा पॅटर्न इकडे तयार झाला होता. कुठे झाला होता तो, रेजिस्टन्स लेवलला. मार्केटने काय झालं होतं, 180 पॉईंटचा बुलिश मोमेंटम मार्केटने सिंगल कॅन्डलमध्ये दिलेला आहे. म्हणजे इथून वरती जाण्याची पॉसिबिलिटी किती आहे मार्केटची, खूप कमी आहे. आणि हे खूप कमी कशावरून आपण बोलतोय की मार्केटचा जो ॲव्हरेज व्ह्यू असतो इंट्राडेचा, तो 180 ते 200 पॉईंट हा ॲव्हरेज व्ह्यू आहे, हा डाटा सांगतो. ओके, आणि त्याच्यानंतर मार्केटने जवळजवळ बऱ्यापैकी एक निगेटिव्ह साईडला मोमेंटम दाखवली. आता याच्यामध्ये जर तुम्हाला हे 1 लिटर पेट्रोल, म्हणजे जर डिमांड सप्लाय झोन माहीत नसेल, हा डिमांड आहे, हा सप्लाय झोन आहे, हा डिमांड झोन आहे. त्याच्यानंतर एक मार्केटचा ओव्हरऑल ॲव्हरेज काय असतो, त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन कशी बनली, रिजेक्शन कुठून आले, त्याच्यानंतर परत इकडे प्राइस ॲक्शन बनताना कुठला पॅटर्न बनलाय, कुठली ट्रेंड लाईन बनली, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असेल तर ही प्राइस ॲक्शन तुम्हाला काहीशी समजली असणार आहे. आणि या जर गोष्टी तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही नवीन असाल किंवा जुने असाल, तुमचा जर अभ्यास याच्यावरती नसेल तर तुम्हाला नाही समजणार. आणि काय होतं मग, रॅन्डम चार्ट समजत नाही तुम्हाला, तुम्हाला प्राइस ॲक्शन समजत नाही, तुम्हाला डिमांड सप्लाय झोन समजत नाही, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट माहीत नाही, तुम्हाला पोझिशन सायझिंग माहीत नाही, तुम्हाला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन पण माहीत नाही. इतक्या सगळ्या गोष्टी मी एक वरवरच्या गोष्टी तुम्हाला तोंडाने सांगतोय. यातल्या किती गोष्टी किती लोकांना माहिती आहे नाही हे मला माहीत नाही. पण ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल, याचं जर ज्ञान तुमच्याकडे असेल, तर मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, मार्केट कुठे डिमांड झोनवरती आलंय, कुठे सप्लाय झोनवरती आलंय, त्याच्याबरोबर काय प्राइस ॲक्शन बनताना दिसते, मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्सचं नॉलेज असायला पाहिजे. आणि हे सगळं जे आहे प्राइस ॲक्शन रिलेटेड, म्हणजे प्राइस ॲक्शन तर आहेच त्यामध्ये, परंतु त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंटच्या गोष्टी, पोझिशन सायझिंगच्या गोष्टी, ट्रेड मॅनेजमेंटच्या गोष्टी, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, ओके, आणि ह्युमन सायकोलॉजी, मार्केट सायकोलॉजी, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये, प्राइस आणि सेटअप ट्रेडिंगच्या
कोर्समध्ये आपण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शिकवलेले आहे. 15 ते 16 व्हिडिओ आहे. तुम्ही जर हे नॉलेज घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल, प्राइज ॲक्शन शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे ते कमेंट करून नक्की सांगू शकता की प्राइज ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा कोर्स करण्या अगोदर तुमचा मार्केटबद्दलचा विचार कसा होता किंवा कशा पद्धतीने तुम्ही मार्केटला रीड करत होते आणि शिकल्यानंतर मार्केटकडे बघण्याचा तुमचा व्ह्यू काय आहे, हा दोन्हीतला फरक तुम्ही तिकडे कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. तर तिकडे देखील जॉईन करू शकता. आता ओव्हरऑल जर बघितलं तर तुम्हाला ही जी प्राइज ॲक्शन आहे ती तुम्हाला आत्ता मी एक्सप्लेन करून दाखवली. आता इकडे जर पाहिलं तर मार्केट काय करते समजून घ्या. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. सगळ्या लेवल रिमूव्ह करतो. ओके. 1 तासावरती जर बघितलं तर मार्केटमध्ये काय होताना दिसतंय आपल्याला की या लेवलवरनं एक मोमेंटम बुलिश होता. ही लेवल या लेवलवरून रिजेक्शन घेतलं, खाली आलं मार्केट, टप्पा इकडे खाल्ला, मार्केटने परत वरती मोमेंटम दिला, या लेवलवरती आला, परत मार्केटने त्या लेवलने बेरिश पण दाखवलं, परत या लेवलवरती जाऊन मार्केटने परत एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलाय. तर काहीशी ही चॅनलमधली प्राइज ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. हा जर सपोर्ट बघितला तर मार्केटने एका म्हणजे या लेवलवरती मार्केटने सपोर्ट फॉलो केला, मार्केट खाली टच करायला आलं नाही चॅनलची लाईन. ओके. तर मार्केटने या लेवलवरती काय झालं, या लेवलवरती एक डिमांड झोन तयार केलाय, परंतु ट्रेंड लाईनवरती जर बघितलं या चॅनलच्या तर या ट्रेंड लाईनवरती आपल्याला काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम पण इकडनं येताना दिसतोय. तर मल्टिपल इकडे टच आहेत लेवल टू लेवलला, इकडे सिंगल टच आहे. त्यामुळे जर तुम्हाला चॅनलचं नॉलेज असेल तर हा काहीसा बी ग्रेड चॅनल आहे. ए ग्रेड, ए प्लस ग्रेड नाही, बी ग्रेड आहे. आणि आता जर बघितलं तर मार्केटवर जर बघितलं आजचा जो हाय आहे तो हाय रेजिस्टन्स आपल्याला इकडे बघायला मिळतोय आणि हा जो स्विंग आहे आता जर बघितलं तर या स्विंगच्या आसपास एक सपोर्ट बघायला मिळतो. बेसिकली जर बघितलं 24,000 वरती एक सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 24,300 वरती आहे. तर या 300 जे पॉईंट आहे त्याच्यामध्ये मार्केट थोडंसं आपल्याला कन्फ्युजन करताना दिसू शकतं. आणि उद्या जर बघितलं तर उद्या काय आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. त्यामुळे एक्सपायरीमध्ये मार्केट काहीसं आपल्याला मोमेंटम देताना देखील दिसू शकतं आणि एक्सपायरीमध्ये थोडंसं मार्केटमध्ये व्हॉल्यूम क्रिएट होतो. ओके. तर आता बघताना काय दिसतंय आपल्याला की एक रेंजमध्ये आपल्याला निफ्टी थोडीशी कन्सल्टेशन करताना बघायला मिळते. हा एक 23,800चा एक सपोर्ट घेतलेला आहे, या लेवलवरती काहीसा रेजिस्टन्स आहे आणि ही एक रेंज तयार केलेली आहे. तर रेंजचा रिस्क टू रिवॉर्ड जर बघितला तर या सपोर्ट नंतर इकडे रेजिस्टन्स घेतलाय, तर इकडनं मार्केटने जर या लेवलवरती बुलिश मोमेंटम झाला, परत खाली आलं होतं आणि इकडून परत रिजेक्शन घेतलं तर इकडनं मार्केट या लेवलवर येण्याची पॉसिबिलिटी काय आहे, थोडीशी हाय आहे सपोर्ट लेवलवरती. परंतु मार्केटने जर आजचा जो स्विंग लो आहे किंवा आजचा जो इंट्राडे लो आहे तो जर ब्रेक न करता मार्केट जर सस्टेन झालं तर मार्केट मग हा जो एक बुलिश मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळतो चॅनलमध्ये, हा एक ब्रेकआउट नंतर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. हा जो हाय आहे 24,600चा हा देखील बघायला मिळू शकतो. म्हणजे आता इकडे आपल्याला काय बघायला मिळतं की डाऊन साईडला पण येण्याची पॉसिबिलिटी आहे, बुलिश साईडला जाण्याची पण पॉसिबिलिटी आहे. आता काही लोक कमेंट करतात सर वरती किंवा खाली किंवा कन्सल्टेशन, पुढं तरी मार्केट जाणारच आहे. म्हणजे मला एक कमेंटमध्ये अतिशय सुंदर उदाहरण दिलं होतं त्या व्यक्तीने, परंतु मी देखील त्याला व्यवस्थित पद्धतीने समजवलं. ओके. की मार्केट आपण जर घरातनं बाहेर निघालो आणि जर आपण निघाल्यानंतर समजा तुमची सोसायटी आहे, सोसायटीतनं जर आपण बाहेर पडलो तर माणूस एकतर लेफ्ट साईडला जाणार आहे, एकतर राईट साईडला जाणार आहे किंवा मग त्याच्यामध्ये कन्सल्टेशन करत राहणार आहे. मग हे तर कुठं तरी जाणारच आहे मार्केट. पण मी त्यांना असं उत्तर दिलं की ज्यावेळेस मार्केट लेफ्ट साईडला जाणार असतं किंवा जेव्हा व्यक्ती लेफ्ट साईडला जाणार असतो किंवा राईट साईडला जाणार असतो त्याचे पाय आपल्याला बघायला मिळतात ना, की हा पाय कुठल्या साईडला टाकतोय पहिला, का मार्केट असं डायरेक्ट जातो व्यक्ती नाही. आपल्याला जर बघितलं की लेफ्ट साईड आणि तो लेफ्ट साईडला पाय टाकतोच ना, मग आपल्याला जर कळतं की हा पाय लेफ्ट साईडला टाकतोय तर मग याची लेफ्ट साईडला जाण्याची पॉसिबिलिटी वाढतीये.
ओके. मग इकडे तेच आहे ना, जर आपल्याला जर दिसतं इकडे, की बाबा हा एक रेझिस्टन्स आहे, हा एक सपोर्ट आहे. मार्केट आता एका सपोर्टला ब्रेक करताना दिसतंय, तर मार्केट मग खाली जाण्याचे आपल्याला त्याचे फुटप्रिंट दिसतातच आहे ना, किंवा वरती जाताना जर रेझिस्टन्स ब्रेक करतोय, तर मग आपल्याला वरती जाताना रेझिस्टन्स कसा ब्रेक होतोय. आणि हे जे आहे हेच तर प्रायजेक्शन आहे ना, हेच तर आपल्याला शिकायचं असतं ना, की मार्केट वरती जाताना कशा पद्धतीने प्रायजेक्शन करते किंवा खाली जाताना कशा पद्धतीने प्रायजेक्शन करते, हे शिकायचं असतं. आणि त्याच्यामध्ये जर रेंज म्हणत असेल तर मग त्याला कन्सोलेशन करू द्या ना त्यामध्ये. ज्याच्यामध्ये कन्सोलेशन, ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे, ज्याच्यामध्ये सपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी आधी कन्सोलेशन झालेलं आहे, तर आपल्याला माहिती नाही की या लेवलवरती मार्केट थोडं कन्सोलेशन करत आहे, तर त्या कन्सोलेशनमध्ये आपल्याला का पडायचं आहे? करू द्या मार्केटला कन्सोलेशन, करू द्या त्याला ब्रेकआउट होण्याचा किंवा ब्रेकडाऊन होण्याचा त्याला वेळ द्या. ओके. तर असं काही सुंदर क्वेश्चन, त्याचा मला काही राग नाही, पण तुम्ही क्वेश्चन विचारताय खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यात मी तुम्हाला सविस्तर रिप्लाय पण केलेला आहे त्या सरांना. ओके, हरकत नाहीये. आता बघा इकडे परत 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती जाऊया. आता ही जर ओव्हरऑल प्राइस ऍक्शन बघितली तर इकडनं एक बुलिश मोमेंटम झाला होता, ही काहीशी बुलिश फ्लॅग एम्पल आणि त्याचा ब्रेकआउट या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स बघायला मिळाला, साधारण 24,300च्या आसपास. पण तो आता जर बघायला मिळेल तर इकडे पण काय झालं, एक ट्रेंड लाईन तयार झाली. ओके. ही जर बघितली तर अप्पर साईडची ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते. ओके. ही जर बघितली तर रेजिस्टन्स इकडे कंटिन्युअसली आपल्याला त्या ट्रेंड लाईनवर बघायला मिळतो. मी इकडे मार्क करूनच दाखवतो, तुम्हाला समजायला सोपं जाईल. जितकं तुम्हाला समजायला सोपं जाईल तितकं सोपं समजावून करण्याचं मी सांगण्याचा ट्राय करत असतो. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जावा. ओके. तर ही प्राइस ऍक्शन थोडीशी समजून घ्या. लेवल आपण बघणारच आहोत. इकडनं मार्केटमध्ये एक ब्रेकआउट आला होता या लेवलवरनं. त्या लेवलवरती मार्केटने टप्पा खाल्लाय का? टप्पा खाल्ला. मार्केट या लेवलवरनं वरती गेलं या लेवलपर्यंत. म्हणजे काय झालं, या लेवलवरती काय झालं, एक डिमांड झोन तयार झाला. आधी काय होता इकडे, रेजिस्टन्स झोन होता. म्हणजे जो रेजिस्टन्स होता तो काय झाला, इकडे सप्लाय तयार, जो रेजिस्टन्स होता तो काय सपोर्ट तयार झाला. आणि सपोर्टवरती काय झालं, मार्केटमध्ये बाईंग बघायला मिळाली. ही बाईंग कुठपर्यंत आली, या लेवलपर्यंत, म्हणजे ह्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत. ओके. आता जर बघितलं, एक सेकंड, आता जर बघितलं तर या लेवलने इकडे पहिल्यांदा रेजिस्टन्स घेतला, त्याच्यानंतर पुल बॅक मोमेंटम देऊन परत यायला होते रेजिस्टन्स घेतला, खाली येऊन परत यायला होते रेजिस्टन्स घेतला. म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आपल्याला मल्टिपल रेजिस्टन्स लेवल दाखवते. आणि इकडे काय सपोर्ट आहे. तर इकडनं जर काहीसा सपोर्ट घेऊन परत मार्केट जर ट्रेंड लाईन ब्रेक करत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. आजचा जो इंट्राडे हाय आहे त्या लेवलपर्यंत आपल्याला काहीसा मोमेंटम बघायला मिळू शकतो. म्हणजे 24,320, 24,340 या लेवलचा आहे. हा जो बुलिश मोमेंटम आहे ना, हा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो बुलिशच्या साईडला. आता इकडे जर बघितलं तर सपोर्ट काय आहे, 24,000चा. 24,000च्या लेवलच्या खाली जर निफ्टी जात नसेल, ओके, म्हणजे 24,000 एक राऊंड लेवल आहे. त्या लेवलवरती मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आलेला आहे रिसेंटली इकडे जर बघितलं तर. आणि ती लेवल मार्केट जर ब्रेक करत नसेल आणि त्या लेवलवरती काहीसा टप्पा खाऊन जर मार्केट परत वरती जात असेल, ब्रेक लेवल होत नाही, मार्केट परत वरती जाते, ट्रेंड लाईन ब्रेक करते, तर हे काहीसे पॉझिटिव्ह साईन आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. मग या पॉझिटिव्ह साईन नंतर मार्केटमध्ये आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता एक्सपायरी आहे तर थोडासा ओव्हर डाटा देखील बघून घेणार आहोत ॲनालिसिस निफ्टीचं झाल्यावरती. मग आता इकडे आपल्याला काय बघायला मिळते, रेजिस्टन्स या लेवलवरती रेजिस्टन्स आहे. ओके. कन्सोलेशन कुठे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघायला मिळतोय या लेवलवरती. या लेवलवरती बघायला मिळते का आपल्याला छोटीशी काहीशी पुल बॅक या लेवलवरती. इकडे कन्सोलेशन आहे ना. आता उद्या जर बघितलं तर निफ्टीची एक्सपायरी आहे. म्हणजे मार्केटमध्ये जर कन्सोलेशन झालं किंवा मार्केट जर स्लो झालं एका लेवलवरती, तर तिकडे दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला कमी होताना दिसतात. ते मार्केटला काय कन्सोलेशन करायचं ते कन्सोलेशन करू द्या. ओके. त्याच्यानंतर जर मार्केटने काही कन्सोलेशन करून जर ट्रेंड लाईन ब्रेक करत असेल या लेवलच्या आसपास, बघा 24,141च्या आसपास, बघा तिकडेच आपल्याला एक सपोर्ट पण बघायला मिळत होता, जो आत्ता रेजिस्टन्स आहे. ती लेवल जर ब्रेक झाली तर फर्स्ट स्विंग जर बघितलं तर या लेवलवरती, सेकंड स्विंग जर बघितलं आणि थर्ड स्विंग जर बघितलं तर या लेवलवरती, त्या लेवल आपण मार्क करूया. ओके. फर्स्ट रेजिस्टन्स काय आपल्याला बघायला मिळते, साधारण इकडनं सुरुवात झाली होती तर या लेवलच्या आसपास, साधारण या लेवलवरती. सेकंड स्विंग कुठे बघायला मिळतोय, आजचा इंट्राडे हाय. आणि थर्ड स्विंग जर बघितलं तर हा टेक्निकल रेजिस्टन्स, ते या काही लेवल आपल्याला बघायला मिळते, ही थोडीशी डाऊन साईडला. ओके.
तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. 24,217 हा फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स जर बघितला तर 24,282 आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितला तर 24,332. तर या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला आफ्टर ट्रेंड लाईन ब्रेकआउट बघायला मिळत आहे. ओके, आता येऊया डाऊन साईडचा विचार करूया. या लेवलवरती बाहेर आहेत, म्हणजे एक डिमांड झोन आहे. लास्ट टाइम या लेवलवरती पण डिमांड झोन होता बघा. मार्केटने या लेवलनंतर एक मोठा बुलिश मोमेंटम दाखवला होता इकडे. आता इकडे छोट्या छोट्या कॅन्डलमध्ये झालं होतं, पण ही एक सिंगल कॅन्डलमध्ये ब्रेकआउट आला. ब्रेकआउट आल्यानंतर मार्केटने या लेवलवरती काय झालं, रिजेक्शन घेतलं, खाली आला आणि या लेवलपासून मार्केट गॅप डाऊन ओपन झाला होता. म्हणजे ही लेवल जर बघितलं आता क्लोजिंग त्याच लेवलवरती आणि गॅप डाऊन या लेवलपासून मार्केट काय झालं, सस्टेन झालं का इथे नाही झालं, मार्केट खाली आलं. मग या लेवलच्या नंतर जर मार्केटमध्ये या लेवलपासून जर सेलर ॲक्टिव्हेट आपल्याला होताना दिसतात किंवा एक शार्प सेलिंग आपल्याला येताना दिसते, तर ही जी लेवल आहे 24,010ची, ही 24,010च्या लेवलच्या खाली जर निफ्टी निघत असेल तर मग आपल्याला काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. ओके, ती प्रायजेक्शन थोडीशी नेगेटिव्ह होताना दिसते. पण नेगेटिव्ह प्रायजेक्शनमध्ये काय काय लेवल बनतात इकडे, फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट आणि इंट्राडे लोचा तिसरा सपोर्ट. ते या काय लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते टप्पा छोटासा, लेवल ब्रेक, पहिली लेवल काय 23,940 सपोर्टची. सेकंड लेवल काय आहे 23,872 आणि थर्ड लेवल काय आहे 23,800. ओके, ह्या 3 लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला तर 24,010, 24,140 साधारण जर बघितलं तर 130 पॉईंटची नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याकडे बघायला मिळते निफ्टीमध्ये. ओके, आता बघा इतकं व्यवस्थित पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोणी लोक बिगिनर असेल, टेक्निकल नॉलेज नसेल तर त्यांना थोडंसं कंटाळावाना वाटू शकतो. 1, 2, 4, 5 व्हिडिओ बघा रेग्युलरली आणि तुम्हाला गोष्टी जसं जसं समजतील तसं जसं शिकण्याचा आनंद वाढेल. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि ज्यांना बऱ्यापैकी माहिती आहे ते व्यवस्थित पद्धतीने काही गोष्टी असेल त्या नोट करून ठेवण्याचा देखील प्रयत्न करत जावा. गॅप अप जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर इकडनं एक नेगेटिव्ह मोमेंटम आला होता. या लेवलच्या आसपास जर डायरेक्ट गॅप अप ओपन होत असेल ओके, तर हा काहीसा आपल्याला डबल टॉप बघायला मिळू शकतो. ओपनिंगमध्ये ही जी लेवल आहे 24,280, 24,285 ओपनिंगमध्ये काहीसा सेलिंग मोमेंटम, जो गॅप फिलिंगचा मोमेंटम आहे ना, तो गॅप फिलिंगचा मोमेंटम ओपनिंगमध्येच आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलच्या वरती जर असेल तर थोडं कन्सोलिडेशनमध्येच आपल्याला राहताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर खूप मोठा झाला या लेवलच्या आसपास तर तो डिमांड झोनवरती आहे, तर डायरेक्ट सेलिंग थोडंसं येणं कठीण आहे. परंतु एखादा चॅनल क्रिएट करून जर मार्केटने काहीसं कन्सोलिडेशन जर केलं आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर परत मग डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, ऑप्शन चेन ओपन करूया. आता खूप लोकांना क्वेश्चन असतो की सर तुम्ही ही ऑप्शन चेन आहे ती या चार्टवरती कशा पद्धतीने बघता. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे धनचा प्लॅटफॉर्म आहे. ओके, या प्लॅटफॉर्मवरती आपण अशा पद्धतीने ॲनालिसिस जे आहे ते करू शकतो आणि त्याच्यावरती तिकडे आपण एक्सपायरी बघा उद्याची निफ्टीचे, त्याच्यावरती ओआय डाटा बघू शकतो. आता जर पाहिलं तर काय बघायला मिळते आपल्याला इकडे, राऊंड लेवल काय आहे 24,100ची आहे. टेक्निकल जर आत्ता जर बघितलं 24,100ची ॲट द मनीची लेवल आपल्याला बघायला मिळते निफ्टीची. आता 24,100वरती जर बघितलं तर जवळजवळ 55 लाख पुट रायटिंग आहे. कुठे 24,100च्या आसपास, साधारण या लेवलच्या आसपास. आणि त्याच लेवलवरती जर बघितलं तर कॉल रायटिंग जवळजवळ 60 लाख आहे या लेवलच्या आसपास. ओके, इथे जे 24,100वरती बऱ्यापैकी कॉल रायटिंग पुट रायटिंग बघायला तिकडे मार्केटने कन्सोलिडेशन पण केले. परंतु हेवी पुट रायटिंग कुठे आहे 24,000वरती या लेवलवरती. आणि तो काय आपला नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट आहे. मग जर सपोर्टवरती हेवी पुट रायटिंग आहे आणि जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर ही जी पुट रायटिंग आहे ना ही कमी होताना दिसेल. इथले जे पुट रायटर आहे ना हे बाहेर पडताना दिसू शकतात, कारण की त्यांच्या अगेन्स्टमध्ये मार्केट येते. आणि मग त्याच्यानंतर एक आपल्याला लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. पण टेक्निकल जर बघितलं तर 23,800वरती एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो रिसेंटली. आणि 23,800 जर बघितलं तर त्या लेवलवरती साधारण जर बघितलं तर
एक मिनिट. ओके, 23,800 जर बघितलं तर त्या लेवलवरती साधारण एक 60 लाखाची पुट रायटिंग आहे. ओके, म्हणजे 24,000 वरती 85 लाख पुट रायटिंग आणि 23,800 वरती 60 लाख, म्हणजे साधारण जर बघितलं तर एक 200 पॉईंटचा एक स्पेस आपल्याला डाऊन साईडला ओपन होताना दिसतोय. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर 24,100ची ऍट द मनीची लेवल येते. सगळ्यात जास्त हेवी कॉल रायटिंग कुठे आहे? 24,200 वरती. 24,200 जर बघितले तर साधारण या लेवलच्या आसपास आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जर सगळ्यात जास्त बघितली तर 24,300 वरती. म्हणजे आज मार्केट ओपनिंगमध्ये बुलिश होतं, नेक्स्ट सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये सेलिंग आली आहे. तर सेलिंगमध्ये आपल्याला काय होतं, इकडे कॉल रायटर थोडेसे हेवी झालेले दिसतात ते. मग कॉल रायटर हेवी आहे तर थोडंसं जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड आपण काय विचार करतोय की थोडासा नेगेटिव्ह साईडला जर गेला तर मार्केटमध्ये नेगेटिव्ह मुवमेंट येऊ शकतो जर सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर. परंतु बुलिश साईडला काय आहे, थोडासा रिस्क फॅक्टर हाय आहे. कारण की तिकडे जर बघितलं तर कॉल रायटिंग आपल्याला 2-3 स्ट्राईक प्राईजवर हेवी कॉल रायटिंग बघायला मिळते. म्हणजे 24,200 वरती जर बघितलं तर 1 करोडच्या आसपास कॉल रायटिंग आहे. 24,300 वरती बघितलं तर तिकडे जवळजवळ 1.5 करोडच्या आसपास कॉल रायटिंग आहे. आणि आत्ता ऍट द मनीवरती ओके कॉल रायटिंग आहे 60 लाखाच्या आसपास. ओके, मग कॉल रायटिंग हेवी आहे. आणि कॉल रायटिंग हेवी आहे तर काय मार्केटमध्ये थोडासा सिनेरिओ जो बनतोय तो थोडासा नेगेटिव्ह साईडला बनतोय. परंतु त्याच्या उलट जर मार्केट जर बुलिश व्हायला लागलं तर मग ज्या पद्धतीने हेवी कॉल रायटिंग तिथनं ते कॉल रायटर थोडेसे बाहेर पडणं दिसू शकतं. पण त्याच्यानंतर आपल्याला एक मोठी शॉर्ट करून देखील बघायला मिळू शकते. आता कंबाईन प्रीमियम बघूया. ओके, 127 आणि 80 बघा, साधारण 200च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहे. तर प्रीमियम पण खूप हाय साईडला नाही. आता प्रीमियम जर बघितलं तर पहिले 500 आपल्याला ज्यावेळेस मार्केटमध्ये काही न्यूज होतं त्यावेळेस आणि इंडिया विक्स जवळजवळ 25-26च्या आसपास होता, त्यावेळेस कंबाईन प्रीमियम 500 आपल्याला एक्सपायरीला असायचा. आता तो प्रीमियम काय झालाय, ड्रॉप झालाय. इंडिया विक्स पण ड्रॉप झालाय. तर थोडंसं शांत पद्धतीने मार्केट आपल्याला दिसू शकतं. जे काही रेंज आहे मार्केटची 180, 200, 180, 200, 250 अशा पद्धतीने मार्केटची रेंज आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीचा डिटेलमध्ये अनालिसिस समजलं असेल. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीने बघा एक मोमेंटम दिला ब्रेकआउटचा, त्याच्यानंतर ब्रेकआउट फेलियर करून मार्केटने कप अँड हँडल पॅटर्न तयार केला आणि तिकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम. ओके, बऱ्यापैकी सिमिलर ट्रान्झॅक्शन आपल्याला बँक निफ्टीमध्ये देखील बघायला मिळाले. बघा रेजिस्टन्स जे होतं 55,645 त्याच्यापर्यंत तो गेला आणि तिथनं रिजेक्शन बघायला मिळालं. आता बँक निफ्टी जर बघितली तर इकडे एक लोअर लो पॅटर्न क्रिएट करत चाललेले आहे. ओके, आता या लेवलची सपोर्ट आहे. हा जर सपोर्ट ब्रेक केला तर नवीन लो आपल्याला बघायला मिळू शकतो. ह्या जो सपोर्ट आहे या लेवलच्या खाली आपल्याला जाताना दिसतोय. आणि बघा इकडे हा सपोर्ट होता, हा वरती गेला, खाली आला, हा सपोर्ट ब्रेक केला, खाली गेला, वरती गेला, परत हा सपोर्ट ब्रेक केला, आणखी खाली गेला, आता परत वरती गेलाय. आता हा सपोर्ट ब्रेक केला की आणखी खाली जाताना दिसतो. पण ती सुरुवात आहे ना, ही या डबल जो टॉप इकडे छोटा, डबल जो बॉटम इकडे झालाय, म्हणजे एक सपोर्ट आहे, तो सपोर्ट ब्रेक केल्यानंतर आपल्याला निगेटिव्ह पण बँक निफ्टीमध्ये दिसू शकतो. आणि असंही बँक निफ्टी थोडासा निगेटिव्ह झालेला दिसतोय. मल्टिपल सपोर्ट 1, 2, 3. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती रेजिस्टन्स आहेत 55,000 राऊंड लेवलवरती, आणि इकडे आपल्याला एक रेंज मिळते. ओके, समजून घ्या फक्त. हा एक सपोर्ट होता, या सपोर्टवरनं मार्केट वरती गेला, ब्रेकआउट दिला. होल्ड झालं का बँक निफ्टी? नाही झालं. ट्रेंड लाईन नंतर ब्रेकडाऊन आला, काहीचा कप अँड हँडल देखील पॅटर्न होता. ओके, त्याच्यानंतर ब्रेकडाऊन, खाली डबल बॉटम इकडे घेतलाय. हा सपोर्ट कुठे घेतलाय? जिथे आधी घेतला होता, इथेच. ओके, म्हणजे ही टेक्निकल जर बघितलं तर 3 वेळा सपोर्ट या लेवलवरती घेतला. तर ही जर लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये ज्या खालच्या डाऊन साईडचे जे सपोर्ट लेवल आहेत ते आपल्याला ओपन होताना दिसतात. आत्ता तरी लेवल काय आहे ते आपण बघूयात. परंतु आता जर बघितलं तर या लेवलवरती रेजिस्टन्स आहे, मार्केटने इथे पण रेजिस्टन्स घेतलाय. आता कन्सोलिडेशन करून जर हा सपोर्ट ब्रेक नाही करता येते बँक निफ्टीला, आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेकआउट होते 55,000ची राऊंड लेवल, पहिलं तर नो ट्रेडिंग झोन समजून घ्या, 54,726 आणि 55,000. ओके, 250 पॉईंटचा एक नो ट्रेडिंगची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. इकडनं जर मार्केट ब्रेक करत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो, आणि याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. परंतु मार्केट आहे
पॉसिबिलिटी काय आहे ते इकडे रिस्क फॅक्टर पण आहे. बिकॉज एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम नंतर हा बुलिश मोमेंटम सस्टेन झाला का नाही झाला. ज्या पद्धतीने बुलिश मोमेंटम आला त्या पद्धतीनेच आपल्याला सेलिंग बघायला मिळेल. एक आफ्टर कन्सोलिडेशन एक बुलिश मोमेंटम नंतर ब्रेकआउट आल्यानंतर मार्केटने या लेवलचे सस्टेनेशन केलेलं नाही. म्हणजे काय होतं इकडे की इकडे आपल्याला बाहेर लोक वीक बघायला मिळतात, ते सेलर लोक थोडेसे ॲग्रेसिव्ह बघायला मिळतात. परंतु इकडे जर मार्केटने जर परत जर लेवल ब्रेक होत असेल तर छोटे छोटे सपोर्ट रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीकडे 55,135चा हा रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर 55,265. थर्ड रेजिस्टन्स जर बघितला तर 55,400. फोर्थ रेजिस्टन्स 55,500च्या आसपास इकडे आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते. बुलिश साईडला रिस्क फॅक्टर थोडा हाय असल्यामुळे पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेड मॅनेजमेंट या तिन्ही गोष्टींचं नॉलेज तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. डाऊन साईडचा बघा विचार करूया. तर डाऊन साईडला ह्या सपोर्ट नंतर बघा मार्केट थोडंसं ब्रेकडाऊन झालं होतं. फर्स्ट लेवल 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. सेकंड लेवल लास्ट टाइम मार्केटने या लेवलला टच केलं होतं. राऊंड लेवल आहे. हा ट्रेंड बुलिश नंतर निगेटिव्ह झालाय. इकडे जर बघितलं तर या लेवलमध्ये काहीचं कन्सोलिडेशन आहे. कन्सोलिडेशन नंतर एक पुल बॅक घेऊन मार्केट जर या लेवल ब्रेक करत असेल 54,726ची लेवल, तर मग काहीसा फर्स्ट सपोर्ट जर बघितलं या लेवलवर आहे 54,500च्या आसपास. सेकंड लेवल 54,358 आणि या लेवलपर्यंतच आपल्याला रिसेंटली लेवल बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे इथपर्यंत जर मार्केट येत असेल तर इकडे ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरी लेवल 54,200. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन करू शकतं, कारण तो रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोनच्या मध्ये ओपन होते तर थोडंसं कन्फ्युजन तयार होऊ शकतं. गॅपडाऊनमध्ये खूप मोठा गॅपडाऊन होतो तर ओपनिंग थोडीशी पॉझिटिव्ह दाखवू शकतं. त्याच्यानंतर काहीशी प्राइस ॲक्शन करून एकतर मग कन्सोलिडेशनमध्ये जाईल किंवा मग ट्रेंड लाईन ब्रेक केलं तर छोटासा मोमेंटम आपल्याला निगेटिव्ह साईडला दाखवू शकतो. आणि लक्षात ठेवा, मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन जेव्हा ओपन होतं ना त्यावेळेस थोडंसं आपल्याला समजायला पाहिजे की बाबा मार्केटमध्ये ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते ती कुठे ना कुठे ब्रेक झाली आहे आणि त्याच्यानंतर फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनते त्याच्याकडे बघणं किंवा लक्ष देणं गरजेचं असतं. ओके, आणि शक्यतो ज्यावेळेस मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन होतो त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर तयार होतो. त्यामुळे ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने करता आले पाहिजे. ओके, चला सेन्सेक्सकडे जाऊया. एका सपोर्टवरती आलेला आहे सेन्सेक्स निफ्टी प्रमाणेच आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती काहीसा रेजिस्टन्स बघायला मिळतो. एक तासाचा टाइम फ्रेम होता एकदा बघून घेऊया. बघ, ही जी रेंज आहे ना ही थोडीशी कन्सोलिडेशन करणारी रेंज आहे. मार्केट इकडे काय करते, पॉज घेते. मार्केट टॉपवरनं निगेटिव्ह झालं, निगेटिव्ह परत बुलिश झालं, परत खाली आलं, परत आता त्याच्यानंतर या रजिस्टरमध्ये खाली येताना दिसतंय. म्हणजे ही एक रेंज आपल्याला इकडे मार्केटमध्ये बघायला मिळते, सेन्सेक्समध्ये बघायला मिळते 1 तासाचा टाइम फ्रेमवरती. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर पाहिलं आपण तर मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळतो. आता सपोर्ट कुठे बघायला मिळते, 76,900 आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 77,400. म्हणजे 500 पॉईंटची जी रेंज आहे ती आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये बघायला मिळते. इकडे पण कन्सोलिडेशन तर आज पण इकडे कन्सोलिडेशन आहे. म्हणजे दोन्ही लाचचे सेशन जर बघितलं तर त्या रेंजमध्ये मार्केट कन्सोलिडेशन करते आणि त्याच्यानंतर जर बघितलं इकडे पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. एक टप्पा खाऊन काहीसा डबल बॉटम तयार करून जर लेवल ब्रेक होत असेल 77,400ची तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळू शकतो. त्याची जी लेवल बनते ती फर्स्ट, सेकंड, 2 लेवल इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके, टप्पा इथनं डायरेक्ट ब्रेक होत असेल त्याची पॉसिबिलिटी सस्टेन व्हायची कमी होती. परंतु जर खालनं येऊन परत सपोर्ट घेऊन त्याच्यानंतर इथे येऊन थोडासा टप्पा खाऊन कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक असेल तर याची पॉसिबिलिटी वाढते वरती जाण्याची. मग हा फर्स्ट रेजिस्टन्स 77,715 आणि सेकंड रेजिस्टन्स 77,918. ओके, ही लेवल 77,400च्या अबव ब्रेक करत असेल तर
डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला 76,900 राऊंड लेवल आहे. त्याची क्लोजिंग थोडीशी वरती आहे सपोर्टपासून. ओके, परंतु एक राऊंड लेवल आपल्याला 76,900च्या आसपास बघायला मिळतं. आणि सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती कायचा सपोर्ट आहे. ओके, तर इकडे जर बघितले तर फर्स्ट सपोर्ट थोडासा नियर आहे. तो मार्केट जर इकडे अशा पद्धतीने ट्रेंड लाईन करते, आता इकडनं जर रिजेक्शन घेऊन खाली पडलं, तुम्हाला जर बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असेल तर ही चॅनल इकडे तुम्हाला आहे बघा, हा चॅनल. ओके, इकडनं येऊन मार्केट ह्या चॅनलच्या बाहेर इकडनं रेजिस्टन्स घेतला, इकडनं जर ब्रेक करत असेल चॅनलचा तर इथनं देखील काहीसा 70,300 70,400च्या आसपासनं एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. पण ज्याला एक्सपिरियन्स आहे प्रायजेक्शनचा, ज्याला व्यवस्थित प्रायजेक्शन समजते, मग इकडनं काहीसा आपल्याला नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर हे जे एक्सपिरियन्स आहेत त्याचा विचार करू शकता प्रायजेक्शनचा. बाकी त्याच्यानंतर जर एखादा टप्पा खाऊन जर मार्केटने टप्पा खाऊन जर 76,900ची लेवल ब्रेक होत असेल तर मग हे काय लेवल आहेत 76,732. ओके, 76,500 आणि 76,260 या काही लेवल आहेत. ओके, रिस्क टू रिवॉर्ड इकडे व्यवस्थित पद्धतीने जर बघितला तर इकडनं जर लेवल ब्रेक होत असेल तर हा रेजिस्टन्स आहे ना, हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला मिळते आणि या लेवलच्या नंतर मार्केटमध्ये नेगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळे लेवल तर आहेच इकडे नो ट्रेडिंग झोनच्या, परंतु ज्यांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप शिकलेले आहेत किंवा ज्याला व्यवस्थित एक्सपिरियन्स आहे मार्केटचा, ट्रेड मॅनेजमेंटचा आणि ब्रेकआउट ब्रेकडाऊनचा एक्सपिरियन्स आहे, आता ज्यांनी प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स केला आहे, प्रॅक्टिस केलेली आहे चांगली, त्यांना काही गोष्टी समजू शकतं ते. तर इथे पण काहीसं आपल्याला इकडनंच मार्केटमध्ये 70,300 70,200 77,200 70,300च्या आसपास काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आणि हा जो मोमेंटम असतो ना, थोडासा फास्ट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि इकडनं बघा फास्ट मोमेंटम होता, हा मोमेंटम फास्ट असताना दिसू शकतो. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं लांबच राहावं, गॅप डाऊन ओपन असेल तर पुल बॅकची वाट बघा, पुल बॅक नंतर काय प्रायजेक्शन बनते त्याचा विचार करू शकता. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल, प्रायजेक्शन व्यवस्थित समजले असेल. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.